हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, मी आहे कविता। आजच्या व्हिडिओमध्ये अशी ही छान अशी सुंदर अशी साडी आणि ब्लाऊज मी तयार केलेला आहे गुढीपाडव्यासाठी। तर चला ब्लाऊज मी तुम्हाला दाखवत आहे। टिचिंग झालेला बोटनिक ब्लाऊज आहे आणि बॅकला हुक आहे आणि समोरून प्रिन्स कट आहे आणि समोरचा गळा पण खूप सुंदर आहे आणि स्लीव बघू शकता तुम्ही। बॅकचा हुक घेतलेला आहे, सांगितलं तसं केलेलं आहे ब्लाऊज। तर चला टिचिंग पूर्ण पाहूया आता। चला तर इथे बोटनिकसाठी मी 7.5 इंच शोल्डर घेतलेला आहे बरं का, आणि 4 इंचावरती मार्किंग करून इथं मी डिझाईन जशी तुम्हाला हवी आहे तशी तुम्ही करू शकता। आता जशी मला हवी होती तशी मी डिझाईन इथं केलेली आहे, जसं सांगितलं तसं मी केलेलं आहे। तरी पण माझ्याकडं कॅनव्हास नव्हता, कॅनव्हास लावला असता तर अजून छान असा आकार व्यवस्थित येतो त्याने। तर इथे बघा 11 इंच गळा घेतला आहे बरं का पाठीमागचा, बोटनिकसाठी पण घेतलेला आहे आणि खालच्या साईडला 9 इंच घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपली ही कटिंग दाखवलेली आहे। कटिंगचा व्हिडिओ नक्कीच पहा तुम्ही। तर आता मी सगळी टिचिंग तुम्हाला मी दाखवणार आहे, तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा मैत्रिणींनो। तर आता इथे आपल्याला गळा कट केल्यानंतर आपण आता इथे काय करणार आहोत, ते टाचण्या पिना असतात ते व्यवस्थित लावून घेणार आहोत, जेणेकरून कपडा हालायला नाही पाहिजे, इकडे तिकडे सरकायला नाही पाहिजे। तर बॅकला हुक आहे पण मी रेडी करून घेणार आहे दोन्ही पार्ट आधी। अशा पद्धतीने एक सोबतच करून घ्यायचं आणि नंतरून कटिंग केली तरी चालतं किंवा 2 भाग केले तरी चालतात। अशा पद्धतीने घ्यायचं करून। तर आता आपण टिचिंगला सुरुवात करत आहोत बरं का। तर व्यवस्थित लक्षात तुमचं आलं नसेल तर रिटर्न तुम्ही घेऊ शकता। 7.5 शोल्डर घेतलेला आहे मी आणि उंची घेतलेली आहे ह्याची पूर्ण 15 इंच, म्हणजे शिवल्यानंतर आपल्याला ही जी उंची आहे 14 इंच झाली पाहिजे त्या हिशोबाने। आता जसे कट मारलेले आहेत त्या पद्धतीने आपल्याला इथे घ्यायचे आहेत। जर कॅनव्हास असता तर अजून छान अशी डिझाईन निघाली असती, पण कॅनव्हास संपलेला आहे माझ्याकडं आणि एवढ्या मोठ्या गळ्याला कॅनव्हास नव्हता माझ्याकडे आणि आता अर्जंट असल्यामुळे मी पण कॅनव्हास आणण्यासाठी काही गेले नाही। तर अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित अशी डिझाईन काढून घ्यायची आहे छान पद्धतीने। आता बघा इथे पूर्ण टिच झाल्यानंतर पिनअप काढायचं आहे आणि सगळा कपडा कट करून घ्यायचा। आणि एक नंबर ब्लाऊज झालेला आहे आणि खूप सुंदर साडी आहे, तुम्ही पाहिलेली आहे। आणि नवीन वर्षाच्या तुम्हा यूट्यूब फॅमिली सर्वांना खूप खूप शुभेच्छा बरं का। पाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांना। आता बघा इथं गळा मी आता आपल्याला नॉचेस देऊन घ्यायचे आहेत बरं का, व्यवस्थित नॉचेस देऊन घ्यायचे, कटिंग करून घ्यायचे व्यवस्थित जसा आकार आहे तसा। जर कॅनव्हास लावला तर छोटे छोटे पण आपले जे आपण कॉर्नरचे असतात ते व्यवस्थित आपल्याला नूक आपल्याला भेटतात, पण नसल्यामुळे थोडंसं हे झालेलं आहे, म्हणजे कमी घेतलेलं आहे कॉर्नर मी अशी डिझाईन, तर चालते काही प्रॉब्लेम नाही। तर इथे बघा व्यवस्थित असे मी नोक काढून घेतलेला आहे आपल्या पेनाच्या साहाय्याने आणि बोटनिक ब्लाऊज आहे हा। तर मापानुसार बोटनिक ब्लाऊजचे माप येत असतं बरं का मैत्रिणींनो, जसं आपला माप असतं ब्लाऊजचं तर अंगाचं माप असतं त्या हिशोबाने बोटनिकचे मापे टाकायला लागतात। तर 7.5 इथं शोल्डर घेतलं होतं मी त्यांचं आणि ब्लाऊज याच्या आधी पण त्यांचे शिवलेले आहेत भरपूर, त्यामुळे त्यांचं माप मला माहिती आहे। तर व्यवस्थित अशी टिपा टाकून घ्यायच्या आहेत सगळीकडे छान पद्धतीने। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा बरं का मैत्रिणींनो। आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर आणि कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का। तर खूप सोपी पद्धत आहे, कुणी सहज शिवू शकतं बरं का। हा ब्लाऊज जो आहे कुणी सहजही शिवू शकतात। आता इथे व्यवस्थित आपल्याला टिचिंग करून घ्यायची, फिनिशिंग देऊन घ्यायची आणि ह्याला काही लेस वगैरे नाही लावायचे, सिंपल असं शिवायचं आहे। आणि नंतर मी बटन वगैरे बनवून घेतलं होतं, ते लाईव्हमध्ये दाखवत होते मी। आणि काही अर्धा ब्लाऊज मी तर टिचिंगमध्ये हा दाखवला आहे पुढं बरं का। तर मेन मी तुम्हाला सगळं दाखवलेलं आहे आणि समोरच्या साईडला पण बोटनेकच आहे बरं का। कानगळा असं छान असा घेतलेला आहे, थोडंसं डीपनेक आहे पुढच्या साईडला, मागून बोटनेक आहे। तर या पद्धतीने शिवा।
इथे बघा नोक काढून व्यवस्थित आहे तर बटन एक नाडी तयार करायची ह्या साईडला आणि व्यवस्थित आणि बटन जोडायचं आहे तिथे, म्हणजे लुक छान येणार आहे त्यासाठी व्यवस्थित. आता इथे अस्तर मी व्यवस्थित जोडून घेतलेला आहे. आता एक्स्ट्राचा जो कपडा आहे कट करून घ्यायचा आपल्याला आणि मेन फॅब्रिक आपला जो ज्याच्यावर माप टाकलेला आहे त्यानुसार आपण आता व्यवस्थित कट करायचं. बघा आपला जो डिझाईन आहे ती व्यवस्थित निघालेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं कॅनव्हास लावला असता तर अजून ते नोक असे बाहेर दिसले असते व्यवस्थित, पण निघालेत छान, काही प्रॉब्लेम नाही. आणि आता समोरचं साईड घेतलेले आहे मी, फ्रंट साईड घेतली आहे बघा. इथे फ्रंट साईड घेतल्यानंतर मी आता स्लीवचं माप बघत आहे बरं का. शोल्डर, समोरच्या साईडचं शोल्डर मी व्यवस्थित घेत आहे आणि गळ्याला पण इथं शेप देत आहे. गळा जसा हवा आहे तसा घ्यायचा आहे. आता ह्या जो गळा मी कट करते तर समोरचा गळा आहे बरं का, 7 इंच आहे समोरचा गळा, इथे पाहू शकता तुम्ही. आणि कपडा कटिंग करताना जॉईंट द्यायला लागला मला, तर जॉईंट तो आतमध्ये फोल्ड करून टाकायचा, काही प्रॉब्लेम नाही. कारण की एक साईडची स्लीव आणि बॅकचा जो आहे तो 7.5 इंच म्हटलं तर तो 1 मीटर कपड्यामध्ये पण तो हा पूर्ण कपडा बसत नाही समोरचा, त्यासाठी मग जॉईंट येतो, तर काही प्रॉब्लेम नाही. तर ह्यालासुद्धा पिनअप करायचं आहे आपल्याला आणि पिनअप केल्यानंतर ह्याला पण टिचिंग करायची आहे आणि सगळीकडनं. आणि जसा गळा हवा होता तसाच गळा मी त्यांना शिवून दिलेला आहे बरं का. याच्या आधी पण एक ब्लाऊज टाकलेला आहे, तो सुद्धा खूपच छान झाला होता, तो दुसऱ्यांचा होता. आणि दुसऱ्या नंबरचा जो व्हिडिओ आहे आता मी टाकलेला आहे, लॉंग व्हिडिओ मी 8 दिवसांनी टाकत असते कारण की मला वेळ नसतो त्यामुळे बरं का मैत्रिणींनो. तर ज्यांना शिकायचं आहे ते खूप सोपी पद्धत आहे आणि शिकू शकता तुम्ही. व्यवस्थित अशी आता ही समोरची फ्रंट बाजू झालेली आहे बरं का आपली. आता ह्याला पण गळ्याला व्यवस्थित असं व्यवस्थित शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तुम्हाला कळालं नसेल तर पुन्हा एकदा मला विचारा. आता ही समोरची बाजू आपली रेडी झाली बरं का. पहा इथं जो गळा आपला व्यवस्थित रेडी झाला होता. आता मी काय केलेलं आहे बघा, बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट जोडून घेतल्यानंतर मी तुम्हाला इथं स्लीव दाखवते. स्लीव जॉईंट करायची दाखवत आहे बरं का, डायरेक्टली स्लीव जॉईंट करत आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं काही पार्ट मी लाईव्ह चालू केली होती तेव्हा लाईव्हमध्ये दाखवलेला आहे. तर तो सुद्धा पार्ट काही जास्त लांब नाही आहे, जवळच आहे तो लाईव्हमध्ये, तर तो भाग तुम्ही बघू शकता. फक्त काय स्लीव जॉईंट केलेले आहे, स्लीव तयार केलेला आहे तेवढंच दाखवलेलं नाही, बाकी सगळं दाखवलेलं आहे बरं का मैत्रिणींनो. तर नक्कीच पहा. तर इथे थोडंसं सुई पण निघाली होती, धागा तो बसून घेतला आणि स्लीवला थोडासा जॉईंट आलेला आहे बरं का, ते मी लाईव्हमध्ये दाखवलेलं आहे. आता फिरवत व्यवस्थित आपल्याला जॉईंट करून घ्यायचं आहे. पहा इथं आपली बाही जॉईंट झालेली आहे बरं का एक. आता दुसरी सुद्धा आपल्याला बाही जॉईंट करून घ्यायची आहे. आता डबल टिच करायची आणि कुठेही बी सगळीकडे डबल टिच करायची, कारण की सिंगल दोरा कधी तुटला तर दुसरा सपोर्ट राहतो. त्यासाठी कुणाचाही ब्लाऊज असो 2-3 मी शिलाई देते बरं का सगळीकडे. 2 तर कंपल्सरी देतातच सर्व. पण माझ्याकडं मापाला ब्लाऊज आला होता तर त्या ब्लाऊजला अक्षरशः खालच्या साईडला वरच्या साईडला जेव्हा आपण कटोरी वगैरे जॉईन करतो ना, क्रॉसपट्टी वगैरे जॉईन करतो, फक्त आणि फक्त एक धागा होता, जास्त धागा नव्हता. ती बाई दिवसातून 10 ब्लाऊज शिवत होते. विचार करा तुम्ही. मी एकच ब्लाऊज शिवते बाबा, मी एकच शिवते कारण की घरातलं काम करून. जर समज आपण सकाळी 9ला उरकलं बसलं तर ठीक आहे, होऊ शकतात ब्लाऊज,
पण एवढे ब्लाऊज मी नाही शिवत, पण त्या शिवत होत्या 7-8 ब्लाऊज. त्यामुळे त्यांची ब्लाऊज बघितलं मी, ब्लाऊज वाईट शिवला नव्हता त्यांनी, पण फक्त कुठेही बी एकच धागा होता त्यांचा, त्यामुळे ते लोक शिवत असतील कदाचित. आणि बॅकला पट्टी वगैरे पण नव्हती, डायरेक्टली पलटी जर केलं तर तेवढंच सोपं जातं, टाईम वाचतो, असं हिशोबाने शिवलं होतं. ज्याची त्याची पद्धत असते आणि ज्याला जिथे आवडतं तिथं ते कस्टमर जात असतं. पण माझी एकच आहे, फिनिशिंग मी सगळीकडं देत असते, जेणेकरून आपलं ब्लाऊज कोणी नाव ठेवायला नाही पाहिजे. आता इथे मी माप टाकत आहे. ही समोरची साईड आहे, इथे समोरची जी साईड आहे प्रिन्स कट, फक्त प्रिन्स कट जो समोरचा भाग आहे, मी गळा वगैरे तुम्हाला दाखवलेला आहे. आणि फक्त जो शेप दिलेला आहे प्रिन्सचा 3.5 इंचावरती, तर तो ब्लाऊज तो तेवढा मी तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवलेला आहे बरं का मैत्रिणींनो. आणि इथे मी छातीचा चौथा भाग टाकलेला आहे आणि फिटिंग केलेली आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे हा. आता इथे बघू शकता तुम्ही, तुम्हाला फिटिंग डायरेक्टली मी इथं दाखवलेली आहे बघा. फिटिंग माझी ब्लाऊजची झालेली आहे, स्लीव बघितलेली आहे तुम्ही, जॉईंट केलेले आहे मी, जोडताना तुम्हाला दाखवलेलं आहे. बॅकचे हुक आहेत, हे हुक बॅक साईडला, तर खरंच छान झालेला आहे बरं का हा ब्लाऊज बघा. आणि एक साईड अजून फिटिंग करायची राहिलेली आहे बघा, करतच आहे मी. एक साईड दाखवली, आता हा पूर्ण ब्लाऊज तुम्हाला मी दाखवत आहे. आणि ब्लाऊज बघा, आता तुम्हाला मी गुढीपाडव्यासाठी हा ब्लाऊज आणि साडी आला होता, दोन्ही तयार करून दिलेले आहेत बरं का. आणि आता दुसरा ब्लाऊज स्टिचिंग करायला घेतलेला आहे, त्याचा पण मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करणार आहे, तर तो सुद्धा बघा. आणि कदाचित त्याची कटिंगचा पण व्हिडिओ आहे, तर कटिंग पण तुम्हाला मी दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येणार आहे बरं का. कटिंग पाहिली ना लक्षात येतं मला. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुढीपाडव्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला.